नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, इंग्रज जेव्हा भारतातून गेले 1947 साली, त्यावेळी भारताची लोकसंख्या 32 कोटी होती. 32 करोड. त्यामध्ये गरीब वर्गाची लोकसंख्या ही 4.5 कोटी होती. साधारणपणे 4.5 करोड होती. आता ह्या उलट प्रमाणे जर आपण बघितलं तर आत्ता लोकसंख्या भारताची किती आहे? साधारणपणे 140 कोटी लोकसंख्या आहे. त्यामध्ये गरिबीचं प्रमाण प्रमाणापेक्षाही वाढलेलं आहे. मग एवढी वर्ष आम्ही काय केलं? आम्हाला गरिबीचं प्रमाण कमी का करता आलं नाही? याचं कारण एकूण उत्पन्नाचा स्रोत तर खूप वाढलेला आहे, पण तो काहीच ज्यांचा वाढायचा त्यांचाच वाढलेला आहे फक्त. आणि त्या वर्गाचा उत्पन्नाचा स्रोत हा खूप वाढत जातो आहे आणि एकीकडे मात्र उत्पन्नाचा स्रोत हा कमी होत आहे. ही विषमता वाढलेली आहे. नक्कीच आता पगार जे वेतन आहे, पूर्वीचे वेतन आणि आताचे वेतन खूप फरक झालेला आहे. काही लाखाच्या घरात, काहींचं वेतन कोटीच्या घरातही आहे. पण असा वर्ग एकूण लोकसंख्येच्या फक्त 1 ते 2%, 3% प्रमाणातच आहे. बाकी वर्गाचं वेतन जेमतेम भागण्यासारखं, त्यांचा जेमतेम उदरनिर्वाह महिन्याचा भागू शकेल इतकंच आहे. आणि अगदी जो वर्ग आहे जवळजवळ 20-25% वर्ग, त्यांचं तर वेतन अगदी अत्यल्प आहे की त्यांचं सगळं भागणंही कठीण जातं. म्हणजेच तो गरीब वर्ग आहे, दारिद्र्य रेषेखालचा वर्ग आहे. म्हणजेच इंग्रज जेव्हा होते तेव्हा इंग्रज ज्यावेळी गेले, भारतातून गेले, त्यावेळेला गरिबीचं प्रमाण कमी होतं. ते गरिबीचं प्रमाण आणखी कमी व्हायला पाहिजे होतं. 77-78 वर्ष स्वातंत्र्याला झाल्यानंतर प्रमाण उलटं वाढलं आहे, वाढत चाललं आहे. ह्याचं काय कारण आहे? ह्याचं काय कारण असावं? आणि आम्हाला आत्ता लोकांना फुकट का द्यावं लागतं? एवढ्या वर्षानंतरही माणसाला आम्ही स्वावलंबी का करू शकलो नाही, स्वयंपूर्ण का करू शकलो नाही? ह्याचा राजकारण्यांनी आणि आमच्या सर्व धुरीणांनी विचार करण्याची गरज आहे की काय असं झालं की आमच्या गरिबीचे प्रमाण कमी नव्हे नष्ट व्हायला पाहिजे होतं. ते नष्ट होण्याऐवजी, संपण्याऐवजी आणि कमी होण्याऐवजी ते वाढत चाललेलं आहे प्रमाण. मग ही दुर्दैवाची गोष्ट आहे. स्वातंत्र्यानंतर 77-78 वर्षांनी ही आमची स्थिती आहे. तर मंडळी, मुद्दा असा आहे की आमच्या राजकारण्यांची श्रीमंती मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हा पैसा कुठे जातो आहे? तर ह्या उलट राजकारण्यांची परिस्थिती बघा, त्यांची श्रीमंती बघा, राजकारण्यांकडे असलेली संपत्ती बघा. त्या संपत्तीचा विचार केला तर भारत बिलकुल गरीब राहणार नाही. ती सर्व संपत्ती बाहेर आली तर भारत हा जगातला सर्वात श्रीमंत देश असेल. राजकारण हा ही सेवा राहिली नाही. सेवेचं माध्यम, जनसेवेचं माध्यम, समाज कल्याणाचं माध्यम, राष्ट्रसेवेचं माध्यम राहिलेलं नाही. ते बोलण्याकरता आहे, पुस्तकात वाचण्यापुरतं, लिहिण्यापुरतं आहे. तर राजकारण हा धंदा झाला आहे. राजकारण हे पैसा कमवण्याचं साधन झालं आहे. म्हणजे राजकारणात कशासाठी जायचं? तर सत्ताप्राप्तीसाठी. आणि सत्ताप्राप्ती कशासाठी करायची? जनतेच्या भल्या करण्यासाठी का? तर नाही, तर स्वहितासाठी, स्वतःचं भलं करण्यासाठी, स्वतःला संपत्ती कमवण्यासाठी राजकारणात जायचं. म्हणजे अशीच दुर्दैवाने व्याख्या झाली की काय जमत नाही ना, मग आपण राजकारणात जाऊया. खरं तर राजकारण हे सेवेचं माध्यम होतं, जनतेच्या सेवेचं माध्यम होतं. दुर्दैवाने आता असं झालेलं आहे की राजकारणाला धंद्याचं स्वरूप आलेलं आहे. अमुक मनुष्य राजकारणात गेला आणि तो 5 वर्ष त्याला फक्त राजकारणात झाली आणि त्याची एवढी संपत्ती त्यांनी कमवली, किंवा एखादा राजकारणात आहे आणि त्यांनी संपत्ती कमवली नाही, तर आश्चर्याची गोष्ट वाटते. असं आता फार कमी दिसतंय की राजकारणात गेला आणि संपत्ती त्यांनी कमवली नाही. तो दंडवतींचा काळ गेला, मोहन धारियांचा काळ गेला, जयप्रकाश नारायणांचा काळ गेला, बॅरिस्टर नाथपै असतील त्यांचाही काळ गेला, अटलजी आडवाणींचाही काळ गेला. ही फार उच्च आचार विचारांची माणसं होती. यशवंतराव चव्हाण यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये केवळ 25,000 रुपये होते.
25,000 देखील पूर्ण नव्हते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, एवढं मोठे व्यक्ती, एवढ्या मोठ्या पदावर राहिलेल्या व्यक्तीच्या खात्यामध्ये 25,000 रुपये देखील नव्हते. अशी मोठमोठी माणसांचा मोठमोठ्या माणसांचा वारसा आपल्या राजकारणाला लाभलेला आहे. असं असताना आमची गरिबी का कमी झाली नाही, गरिबी समाप्त का झाली नाही? तर ह्याचं कारण हेच आहे की ह्या मोठ्या माणसांचा आदर्श आमच्या विद्यमान राजकारण्यांनी घेतला नाही. या उलट ह्या माणसांनी केवळ संपत्ती कमवणे राजकारणी जे झाले, तुरुंगाची हवा खाऊन आलेले राजकारणी झाले, दुर्दैवाने त्यांचाच आदर्श घेतला असं म्हणावंसं वाटतं. मंडळी, आपल्याला काय वाटतं? भारतातली गरिबी का नष्ट होऊ शकली नाही? स्वातंत्र्याने 77-78 वर्ष स्वातंत्र्यानंतर आपल्याला झालेली आहेत. आणि खरंच इंग्रज गेले तेव्हा 32 कोटी लोकसंख्या भारताची होती आणि 4.5 कोटी गरीब वर्ग होता, म्हणजे 15% गरिबी होती. आणि आता गरिबीचं प्रमाण हे लोकसंख्येच्या मानाने खूप वाढलेलं आहे. त्यामुळे प्रमाण कमी होण्याऐवजी का वाढत चाललेलं आहे? या उलट राजकारणी मात्र त्या काळात, स्वातंत्र्याच्या काळामध्ये गरीब होते. आता या उलट झालेलं आहे की राजकारणी मात्र श्रीमंत होत चाललेले आहे. कोटीच्या कोटी त्यांची उड्डाणे होत चाललेली आहे. त्यामुळे यावर आपलं मत काय आहे? भारतातली गरिबी कधी कमी होईल? किंवा सगळ्यांची संपत्ती जर आपण जप्त केली राजकारण्यांची आणि त्या संपत्ती एकत्र केली तर भारत जगातला एक नंबरचा श्रीमंत राष्ट्र बनेल. आपल्या यावर काय मत आहे? आपण जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.